नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपल्यासाठी खूप महत्त्वाचा हवामान अंदाज आहे हा 14 आणि 15 तारखेचा. कारण बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन्ही समुद्रामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी 1000 हेक्टोपास्कल इतका दाब तयार झालेला आहे. तो 14 तारखेला पहाटेच सकाळीच 5 वाजल्यापासून तो तयार झाला आहे आणि तो 10 वाजेपर्यंत 8 ते 10 वाजेपर्यंत तो भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या ठिकाणाहून तो विदर्भ साईडला तसेच तेलंगणातून या ठिकाणी दाखल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याचा प्रभाव खूप जाणवणार आहे. कारण महाराष्ट्रात या लो प्रेशर हा 10च्या टायमाला विदर्भ साईडला येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याचा जोरदार प्रभाव राहणार आहे. काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा प्रभाव जवळजवळ 14 तारखेला हा दिवसभर राहण्याचा अंदाज आहे. 14 तारखेला रात्री 7 वाजेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तसेच हा प्रभाव 15 तारखेला देखील राहणार आहे आणि परत 15 तारखेला दुसरा एक लो प्रेशर विदर्भ साईडलाच 1001 हेक्टोपास्कल इतका दाब तयार होऊन या ठिकाणी विदर्भामध्येच या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळे 14 आणि 15 तारखेला खूप जोरदार आणि नुकसानकारक पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, हा रात्री 1च्या टायमालाच विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी जो लो प्रेशर आहे तो तेलंगणा आणि विदर्भ यामध्ये दाखल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तेथील शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची शक्यता आहे. जे नदीकाठचे मोठाले गाव असतील नदीकाठचे आणि ज्या नदीला एकदम अति जोरदार पूर येतो अशा नदी आणि ज्या गावाला त्या पुराचा धोका असतो त्या गावातील लोकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आज 13 तारखेलाच त्या गावातील लोकांनी सतर्क राहा. कारण शेतकरी मित्र, हा पाऊस रात्री देखील काही जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि हा पाऊस पहाटेच 5 ते 6 वाजल्यापासून ते 7च्या टायमाला खूप जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. तरी तेथील शेतकऱ्यांनी एकदम जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. कारण हा पाऊस 14 तारखेला खूप मुसळधार पाऊस राहणार आहे. हा पाऊस सोलापूर तसेच अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव तसेच लातूर या भागामध्ये 14 तारखेला 7 वाजता खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच उदगीर, देगलूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच परभणीला देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळी 14 तारखेला 7च्या टायमाला. तसेच जालना, चिखली, सिल्लोड, लोणार या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. जालना आणि देऊळगाव राजा तसेच चिखली, मेकर यामध्ये खूप जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, हा सकाळी 7च्या टायमाला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पाऊस देखील पडणार आहे काही जिल्ह्यामध्ये सकाळी. तसेच वाशिम विदर्भ साईडला वाशिम, पुसद या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. हिंगोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सकाळी 7च्या टायमाला राहणार आहे आणि हा पाऊस 10 आणि 11च्या टायमाला 10 आणि 11च्या टायमाला हा पाऊस परत भाग बदलणार आहे. या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. तरी अक्कलकोट, सोलापूर, तुळजापूर, मोहोळा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहेच आणि अति जोरदार पाऊस राहणार आहे. तरी तसेच धाराशिव, तुळजापूर, बर्दापूर, कळंब, केज, परळी, माजलगाव, धारोर तसेच गंगाखेड, पाथरी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस राहणार आहे. परळी, धारोर या भागामध्ये अति जोरदार ते तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे 14 तारखेला 11च्या टायमाला. ही सध्याची ताजी अपडेट आहे. तसेच चौसाळा, बीडचा काही भाग, माजलगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे. आणि इकडे पाहिला असं इकडं अंबड, पैठण, संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा या ठिकाणी जोरदार ते तुफान पाऊस राहणार आहे. हा पाऊस 25 मिली ते 30 मिलीच्या आसपास पडणार आहे. जालना, अंबड आणि देऊळगाव राजा, संभाजीनगरच्या काही भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस वैजापूरला देखील जोरदार पाऊस राहणार आहे 14 तारखेला 11च्या टायमाला. तरी शेतकरी मित्र, बीड, लातूर, केज, माजलगाव, परळी या मोठ्या नदीकाठच्या गावातील लोकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. कारण हा पाऊस
परत एकच्या टायमाला या भागामध्ये खूप जोरदार ते अति मुसळधार पाऊस आहे. 14 तारखेला एकच्या टायमाला सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, बार्शी, पिटी, तसेच इकडे पाहिला असता परांडा, कळंब, चौसाळा, बीड, केज, धारूर, माजलगाव या भागामध्ये, तसेच जामखेड, करमाळा, कर्जत, कडाष्टी, पंढरपूर, कुर्डवाडी या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तेथील शेतकऱ्यांनी थोडे सावधान राहण्याची आवश्यकता खूप आहे. तसेच पैठण, संभाजीनगर, जालना या भागामध्ये देखील खूप जोरदार, अंबड, तसेच गंगापूर या भागातील शेतकऱ्यांनी खूप जागरूक राहण्याची गरज आहे. त्या ठिकाणी पाऊस अति जोरदार ते मुसळधार पडण्याची शक्यता आहे. तसेच लिंबी, जळगाव आणि बिडकीन या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस हा संभाजीनगरमध्ये राहणार आहे. तसेच सेंद्रा, MIDC, पिपरी, काचूर, तसेच बाणपूर या भागामध्ये एकदम जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आंबड या भागामध्ये 14 तारखेला एकच्या टायमाला, आणि वैजापूर, श्रीरामपूर, गंगापूर, कापरेगोन या ठिकाणी देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे एकच्या टायमाला. हा 14 तारखेचा अंदाज आहे शेतकरी मित्र. आणि हाच पाऊस परत भाग बदलत पाऊस हा जोरदार राहणार आहे. हा पाऊस 3 वाजेपर्यंत याच भागात राहणार आहे. आपण सांगितलेल्या पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट, बीड, केज, तसेच पैठण, संभाजीनगर, जालना, अंबड या भागामध्ये 3 वाजेपर्यंत पाऊस अति जोरदार ते मुसळधार राहण्याची शक्यता आहे. आणि 5च्या टायमाला देखील हाच पाऊस याच भागामध्ये करमाळा, जामखेड, तसेच कडाष्टी, कर्जत, इंदापूर, बारामती या भागामध्ये देखील खूप अकलूज, पंढरपूर, फलटण या भागामध्ये देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अहिल्यानगर, पाथर्डी, राळेगण सिद्धी, तसेच सिरला या भागामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. पैठण, गंगापूर, तसेच राहुरी, श्रीरामपूर या भागामध्ये अति जोरदार ते तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे 14 तारखेला 5च्या टायमाला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 5च्या टायमाला, परत 6च्या टायमाला 6 वाजता हा पाऊस पाथर्डी, पैठण, कडाष्टी, अहिल्यानगर, राहुरी, शिरूर, अलकुटी या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी तेथील शेतकऱ्यांनी ते सावध राहण्याची आवश्यकता आहे. तसेच निफाड, येवला, मनमाड या भागामध्ये देखील खूप जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. नाशिक, वणी, सटाणा, मालेगाव, तसेच इकडे पाहिला असता चाळीसगाव, कन्नड या भागामध्ये देखील कन्नड, पाचोरा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 14 तारखेला रात्री 9च्या टायमाला. तसेच अमळनेर, धुळे या भागामध्ये देखील खूप जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे रात्री 12च्या टायमाला. आणि शेतकरी मित्र चाळीसगाव, मनमाड, नाशिक, मालेगाव, वैजापूर, श्रीरामपूर या भागामध्ये अति जोरदार ते तुफान असा पाऊस राहणार आहे. तसेच अहिल्यानगर, जामखेड, बीड, माजलगाव, जालना या भागामध्ये देखील 14 तारखेला रात्री 12च्या टायमाला खूप तुफान पाऊस राहणार आहे. तसेच लोणार, जिंतूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच परळी या भागामध्ये त्या टायमाला खूप जोरदार पाऊस राहणार आहे. उदगीर, देवळूर या भागामध्ये देखील रात्री 12च्या टायमाला खूप असा जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि विदर्भ साईडला देखील हा पाऊस 14 तारखेला नागपूर, उमरेड, गुवाहाटी, भंडारा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 14 तारखेलाच शेतकरी मित्र 14 तारखेला परत पाहिला असता मुंबई किनारपट्टी भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु आपण सांगितलेल्या भागामध्ये तेथील शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. तसेच 15 तारखेला काही जिल्ह्यामध्ये परत वातावरणात बदल होत आहे आणि बीड, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे.
तसेच 15 तारखेला 7च्या टायमाला पालघर आणि नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 15 तारखेला 2च्या टायमाला मुंबई किनारपट्टी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पावसाचा राहणार आहे. तसेच नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर या भागामध्ये देखील 15 तारखेला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि 5च्या टायमाला अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, जालना, मालेगाव, जळगाव, नाशिक, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच अमरावती या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पूर्ण विदर्भ साईडला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 15 तारखेला 7च्या टायमाला लोणार, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार तुफान पाऊस राहणार आहे. तसेच माजलगाव, परळी, परभणी, जिंतूर, उमरखेडा, चिखली, खामगाव, अकोला, बुलढाणा, अकोटा या भागामध्ये जोरदार पाऊस आता 15 तारखेला देखील राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या पावसाची नोंद घेण्याची आवश्यकता आहे. तर शेतकरी रोजची रोज अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.